नारायणपूर म्हटलं की आपल्याला आठवतं ते म्हणजेच एकमुखी दत्त मंदिर। पण तुम्हाला माहीत आहे का, याच दत्त मंदिराच्या बाजूला महादेवांचे एक अतिशय प्राचीन असे शिव मंदिर आहे। तर काय आहे या मंदिराचा इतिहास, चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। 12व्या आणि 13व्या शतकात यादव कालखंडात बरीच हेमाडपंथी मंदिर बांधण्यात आली होती। त्यापैकीच एक हे भगवान शंकराचे अतिप्राचीन असे हे मंदिर आहे। नारायणेश्वर या नावाने हे मंदिर ओळखले जाते। या मंदिराच्या नावावरूनच या गावाचे नाव नारायणपूर असे पडले आहे असे मानले जाते। राजमाता जिजाऊ यांनी याच मंदिरात सुवर्ण मुकुट अर्पण केल्याचे आहे असे सांगितले जाते। पांडव सुद्धा याच मंदिरात आल्याचे सुद्धा सांगितले जाते। ही मंदिराच्या मागील बाजू आहे, कारण आम्ही श्री गुरुदत्तांचे दर्शन घेऊन बाहेर पडलो तेव्हा आम्हाला समजले की इथे शिव मंदिर म्हणजे अतिशय प्राचीन असं शिव मंदिर आहे, म्हणून आम्ही बघायला इथे आलो। हा हौद टाइप